रमेश यांना सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे। या रमेश, नक्कीच सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय। प्रकाश आंबुळकर साहेब, जयंबे मसालाचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट। सचिन शिकरे, चला 2 पंच प्लीज। सचिन शिकरे, नक्कीच या सामन्यामध्ये पंचांची भूमिका पार पाडतील पाटण तालुक्यातील सदाबहार व्यक्तिमत्व पप्पू पाटील मुकादम आणि त्यांच्या साथीला अगदी पप्पू पाटील मुकादम। नक्कीच या व्यक्तिमत्वाला तुम्ही क्रिकेट पासून दूर ठेवू शकत नाही। अगदी पीटीपीएलचं पहिलं पर्व गाजवलं। पीटीपीएल मध्ये पहिला चेंडू खेळणारा खेळाडू, पहिला चौकार, पहिला षटकार या खेळाडूच्या माध्यमातून आला आणि अगदी प्रभू श्रीरामांचे कट्टर भक्त आणि या श्रीराम भक्त म्हणून त्यांची ख्याती संपूर्ण सातारा जिल्हा पाटण तालुक्यामध्ये आहे। अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू आणि जशी सामन्याला होईल सुरुवात या आपण ऐकूया आशिष जाधव सरांना। धन्यवाद। धन्यवाद लव जाधव सर। पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रिधिका 11 रामेष्टेवाडी ज्योतिर्लिंग सार्वजनिक उत्सव मंडळ रामेष्टेवाडी काळेवाडी माननीय श्री संजय आंबोळकर बापू साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रिधिका चषक 2024 चा आपण ओम साई एमटीसी स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय। मराठा वॉरियर्स जुळेवाडी विरुद्ध मिरासवाडी। मिरासवाडी संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या विनंती असेल। मिरासवाडी संघ पहिला चेंडू टाकण्याच्या आधी आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल। विनंती असेल, सूचना असेल, नियमांचं पालन करायचंय। मिरासवाडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे। त्वरा करायचंय। सलामीचे आघाडीचे 2 फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। एका साइडला असतील गोलंदाजी मार्क वरती सचिन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन फलंदाजीला सलामीचे 2 सलामीवीर संतोष आणि भरत। संतोष इज ऑन स्ट्राइक। चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला। यष्टीरक्षक चुकी करतोय। नक्कीच घोषांकित क्षेत्रामध्ये 22च्या स्वरूपात 1 धाव। 22 ने धावांचा श्रीगणेशा मात्र नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय सचिन। पुन्हा एकदा चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, गतिवान वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सचिनच्या गोलंदाजीतून। काय गोलंदाजी! मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हातात आहेत आपल्या संघासाठी। 2 निर्धाव चेंडू। पहिल्या चेंडूवरती मात्र एक अवंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय। नक्कीच मिळतील धावा 4। 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने। शॉर्ट चेंडू, स्लोअर चेंडू। नक्कीच फलंदाजाला थोडासा वेळ मिळाला निरीक्षण करायला। चेंडू पाहिला, हेरलं, शॉर्ट चेंडू आहे, कोणताही क्षेत्ररक्षण नाहीये। पुढील चेंडू
पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी, नक्कीच एक तेरी तो एक मेरी. नक्कीच एका चेंडूवरती चौकार आला होता, परंतु मात्र दाखवून दिलाय मी सुद्धा डॉट चेंडू टाकू शकतो. काय गोलंदाजी सचिन. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धाव फलकावरती मात्र 5 धावा. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर चेंडू, अवांतर धाव. धाव फलकावरती धाव मात्र लगावलेत 6. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. थोडं स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतायत. लेग बाय आहे का? ओके, बॅट लेग बाय. पंच थोडं स्पीडअप करायचंय. लेग बाय. किती झाले? 7 ना. धाव फलकावरती धावा 7. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू चाललाय. नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं आपल्याला 30 यार्ड सर्कल मधून बाउंड्री लाईन पर्यंत. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त धावा मिळतील 2. धाव फलकावरती धावा लगावल्यात 9. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला, तो संतोष यांच्या बॅटमधून. चांगली गोलंदाजी राहिले. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शैलेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतात. थोडं स्पीडअप करायचंय विनंती असेल. संतोष इज ऑन स्ट्राइक. चांगला चेंडू होता. शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू होता. बॅटची वरची काढा घेतले, परंतु यष्टीरक्षक चुकी करतोय. चेंडू चाललाय गोशंकित क्षेत्रामध्ये. मिळेल धाव 1. धाव फलकावरती 10. शैलेश पहिल्याच चेंडूवरती विकेटची संधी होती, परंतु चुकी करतोय यष्टीरक्षक. पुन्हा एकदा चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स येतोय. रिदिका चषक चौकार. धावा मात्र धाव फलकावरती जाऊन लगावले 14. लॉस ऑफ 0 विकेट. 2 चेंडू 14 धावा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटर भरतच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत चौकार येतोय. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. जेल होईल का? नाही. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या डोकावरून. मिळतील धावा 6. येतोय खणखणीत दणदणीत रिदिका चषक चौकार षटकार. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. 106 षटकार या टुर्नामेंट मध्ये 2 दिवसामध्ये लगावलेले आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. येतोय अजून एक खणखणीत दणदणीत षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला संतोषच्या बॅटमधून. लगातारचा दुसरा षटकार. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय नक्कीच पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. आदरणीय श्री संजय अंबुळकर बापू यांच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर चेंडू. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचते 27. लॉस ऑफ 0 विकेट. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये शेष असेल. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु चांगला षटकार. ओके, बघा खेळाडू ती आपल्याला पाहायला मिळते. चांगला झेल पकडला, परंतु आपल्याला स्वतःच सांगतायत की नक्कीच षटकार आहे. लगातारचा तिसरा षटकार संतोष यांच्या बॅटमधून आलाय. हॅट्रिक 6 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. पहिली 6 हॅट्रिक जर कोणाच्या नावावर असेल तर बॅट्समन संतोष. डॉट चेंडू.
चांगली फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संतोष यांच्या बॅटमधून लगातारचे 1 चौकार आणि 3 षटकार पाहायला मिळत आहेत. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा, नो लॉस 33. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संतोष यांच्या बॅटमधून. वैयक्तिक दीपक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं म्हणजे शेवटचं षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी. दीपक स्लॉग ओव्हरचं षटक ज्याला संबोधलं जातं, हाणामारीचं षटक ज्याला बोललं जातं, असं बघूया आपल्या संघासाठी किती धावा गोळा करणार भरत आणि संतोष. शेवटचं षटक असेल. चला फास्ट करायचं थोडं. चांगला चेंडू, उसळी घेते, अतिरिक्त उसळी, 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट मॅच नवलाई स्पोर्ट जिंती विपक्ष बनपुरी 11 बनपुरी. आपण सज्ज राहायचंय प्लीज. पुन्हा एकदा डॉट चेंडू, 2 निर्धाव चेंडू टाकलेत. जर आपण पाहिलं मागच्या ओव्हरमध्ये तर नक्कीच संतोषाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार जरूर ठोकले होते, परंतु आता मात्र भरत यांना 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. बॉलर नेम दीपक. पुन्हा एकदा फेकलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? हो नक्कीच, चांगला झेल. सचिन काय झेल पकडलाय. इथे मात्र खेळ संपुष्टात येईल भरत यांचा. भरत यांना कोणताही मोठा फटका मारता आला नाही आपल्या या इनिंग मध्ये, परंतु संतोष काय फलंदाजी करतायत. नक्कीच नवीन फलंदाजाला कुठेतरी संतोषला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. मी विनंती करेन नवलाई स्पोर्ट जिंती बनपुरी 11 बनपुरी आपला कर्णधार प्लीज नाणेफेकीसाठी या टॉसचा बॉस मध्ये. नवलाई स्पोर्ट जिंती विपक्ष बनपुरी 11 बनपुरी. 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. काय गोलंदाजी दीपक. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. नक्कीच 1 धाव मिळेल फलंदाजाला. सागर इज ऑन स्ट्राईक. काय गोलंदाजी साकारले दीपकने मित्रांनो. 4 चेंडू 1 धाव 1 विकेट. जर आपण पाहिलं तर नक्कीच सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे दीपक कडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे डीपला, क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तोपर्यंत 1 धाव मात्र यशस्वी. आता मात्र स्ट्राईक वरती असेल संतोष. 11 चेंडूंमध्ये वैयक्तिक 27 धावांवरती खेळतायत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, शेवटचं षटक आहे. बघा मोठा फटका येईल का? नाही, नक्कीच निर्धाव चेंडूने सांगता होते या षटकाची. 3 षटकार अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 35, लॉस ऑफ 1 विकेट. 36 टू विन टू मराठा वॉरियर्स जुळेवाडी. चला नवलाई स्पोर्ट्स जिंती बनपुरी 11 बनपुरी टॉस साठी यायचे. आदरणीय श्री प्रकाश बोत्रे साहेब, बाबा शेठ, महाराष्ट्र मसाला यांच्या माध्यमातून आपण नाणेफेक करणार आहोत. नवलाई स्पोर्ट्स जिंती विपक्ष बनपुरी 11 बनपुरी. एका बाजूला राहुल पाटील, दुसऱ्या बाजूला असतील संतोष डिसले. अगदी मातब्बर लढत पाहायला मिळेल. 2 मातब्बर संघांमध्ये ही लढत अगदी अंतिम सामन्यामध्ये जशी लढत पाहायला मिळावी तशी आज आपण पहिल्या फेरीमध्ये पाहतोय. मी विनंती करेन बाबा शेठ या, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. वेलकम संतोष डिसले, राहुल पाटील वेलकम. अगदी
पाटण क्रिकेटमधील दोन मातब्बर संघ, दोन सर्वोत्तम संघातील ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. बनपुरी संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. मान्यवरांचा आभार. अभिनंदन राहुल पाटील. नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? बॅटिंग. प्रथमतः फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय. दुपारचं सत्र अगदी या हंगाम आपल्या संघासाठी कसा राहिला आहे? कारण PTPL झाल्यानंतर स्पर्धा सातत्याने आपण खेळत आहोत. सुरुवातीच्या एक 3-4 टुर्नामेंट चांगल्या झालेत. त्याच्यानंतर जरा थोडं बॅकफूट आहे. पुन्हा चांगला खेळ करायचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच. क्षेत्ररक्षण करायचं आहे. नवलाई स्पोर्ट्स जिंती या हंगामामध्ये चांगला राहिला आहे. समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा मानस असेल? समोरची टीम पण चांगली आणि दुपारचं वातावरण आहे. तरी पण 3 ओव्हर म्हटलं आम्ही 35 ते 40पर्यंत थांबायचा प्रयत्न करू. आणि संपूर्ण स्क्वॉड आहे आज आपला? आहे आज संपूर्ण स्क्वॉड आहे. दोघं तिघं नक्कीच. मी मान्यवरांकडे वळेन. सर, पाहिलं तर संजय आंबोळकर साहेब बापू यांच्यावर असलेलं प्रेम आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर तमाम मान्यवर येत आहेत, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. संजय आंबोळकर साहेब बापू या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगाल? कारण समाजकारण असो अथवा क्रिकेट, नेहमी अग्रेसर असणारं हे व्यक्तिमत्व. बापूंना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बापूंसारख्या नेतृत्वात असे क्रिकेटचे सामने करणे मुंबईसारख्या ठिकाणी, त्यासाठी बापूंनाही खूप खूप आमच्याकडून शुभेच्छा आहेत. थँक्यू. मनपूर्वक आभार बाबा शेठ. नाणेफेक झाली आहे. राहुल पाटील. बनपुरी 11 बनपुरी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि नवलाई स्पोर्ट जिंती संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा रिधिका चषक 2024 दुसरं पर्व. धन्यवाद. धन्यवाद लवसर. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. चालू असलेला सामना मराठा वॉरियर्स जुळेवाडी विरुद्ध मिरासवाडी. नक्कीच मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फिल्डिंग केली होती. मिरासवाडी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. 36 धावांचं लक्ष समोर असेल मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघासाठी. दीपक इज ऑन स्ट्राईक. निलेश. पहिला चेंडू अवंत 22च्या स्वरूपात चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये धाव मिळेल. एका धावेने धावेचा श्री गणेशा होतोय. फेकून दिलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल का? हो, काय ट्राय केले मित्रांनो. एका हातात कॅच घ्यायचा प्रयत्न. लॉंगॉन वरून मिड विकेटला येऊन कॅच घ्यायचा खूप छान प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. ओम साई च्या माध्यमातून थोडं स्पीडअप करायचंय पंच. पुढील चेंडू डॉट चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा खेळ झालाय. काय गोलंदाजी करतोय निलेश. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण सजवलंय. नक्कीच एक खेळाडू असेल तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये असेल आणि एक लॉंगॉनला. फेकून दिलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे का? परंतु चेंडू चाललाय वन बाउन्स. सीमारेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत रिधिका चषक चौकार. त्याच दरम्यान अशोक पवार साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. रिधिका चषक 2024च्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच शैलेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चौकार. पुन्हा एकदा बॅटची वरची कट घेऊन चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेश यांच्या मार्फत. 7 धावा धावफलकावरती. एक चेंडू शेष असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामधील. आतापर्यंत जर आपण पाहिलं काय गोलंदाजी केले. हो नक्कीच कोणताही मोठा फटका या षटकामध्ये आलेला नाही आणि फक्त 7 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या. काय गोलंदाजी. 7 धावा.
12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. थँक्यू सो मच. अशोक पवार साहेब यांचा देखील आपण मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान करत आहोत. अगदी बापू यांच्यावर असलेलं प्रेम. मी विनंती करेन संजय आंबोळकर साहेब, बापू आपल्या शुभ हस्ते अशोक पवार साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अगदी बापू यांच्यावर असलेलं प्रेम या स्पर्धेला नक्कीच धावती भेट दिली आहे. आणि आज सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर मान्यवर अगदी आवर्जून उपस्थित आहेत. मायेची आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान संपन्न होतोय. चला जाऊया सामन्याकडे. रोहित दीपक साठी पहिला चेंडू. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच कार्पेटच्या पद्धतीने एक धाव स्कोर बोर्ड वरती. धावफलकावरती जाऊन पोहोचलेत 8. थोडं स्पीडअप करायचंय प्लेयर्स, विनंती असेल. रोहित पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फ्लॅट काय झेल घेतलाय मित्रा. दत्ता छोटा प्लेयर आहे. काय झेल पकडलाय मित्रांनो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदम फ्लॅट आला आणि डायरेक्ट आपल्या हातांमध्ये कोणतीही चुकी न करता एक उत्कृष्ट झेल संपादन केला. शैलेश तंबूच्या आसऱ्याला कोणताही मोठा फटका मात्र शैलेशला आपल्या संघासाठी मारता आला नाहीये. फक्त आणि फक्त एक चौकार आपल्या बॅटमधून नक्कीच मिळवला होता, परंतु बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर इनटू द स्ट्राइक. सचिन दोन चेंडूंचा खेळ झालाय. चला थोडं स्पीडअप करायचंय, विनंती असेल. पुढील चेंडू. पुन्हा एकदा खोदून काढलाय. स्क्वेअर लेगला 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु एक धाव नक्कीच स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. धावफलकावरती जाऊन पोहोचतायत फक्त आणि फक्त 9 धावा. खूप छान गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोहित 3 चेंडूंचा खेळ झालाय. दोन धावा मात्र खर्च केलेत. एक मोठा विकेट मात्र नक्कीच हार्ड हिटरच्या स्वरूपात आपल्याला मिळवून दिलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. फुलर पद्धतीचा चेंडू होता, परंतु फलंदाजाला काहीसा चेंडू समजलेला नाही. चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू 2 धावा 1 विकेट. सुंदर गोलंदाजी. चला थोडं स्पीडअप करायचंय. आयोजकांकडून सूचना येतात आपल्याला अजून खूप मॅच खेळवायच्या आहेत. शॉर्ट चेंडू फेकून दिलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. येतोय खणखणीत दणदणीत रिधिका चषक षटकार दीपक यांच्या बॅटमधून. नक्कीच 4 चेंडू मात्र चांगले हाताळले होते, परंतु 5व्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार करताना दीपक आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल. जसं आपण पाहिलं टॉस का बॉस मध्ये नक्कीच म्हणले होते ते 40 ते 45 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती. आता फलंदाजी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. बोल्ड, क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक मोठा फटका जरूर आला असेल, परंतु 2 मोठे मोहरे मात्र आपल्या गाळाला लावलेत गोलंदाज रोहित. 8 चेंडू 8 धावा 2 विकेट. आता मात्र शेवटचं षटक असेल. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, स्लॉग ओव्हरचं षटक. 6 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाला. भरत गोलंदाजी मार्क वरती. अधिक
नक्कीच 6 चेंडू 43 धावा होऊ शकतात, तर 6 चेंडू 21 धावा का नाही? कुठेतरी फलंदाजीची कमान आपल्या हातामध्ये घ्यावी लागेल फलंदाज सचिनला. 6 चेंडू 21 धावा. पहिल्या चेंडूवरती खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. नक्कीच 2 धावा या चेंडूवरती प्राप्त केल्या जातील. 5 चेंडू आणि 19 धावा. नवीन समीकरण आपल्या समोर. चांगली गोलंदाजी करावी लागेल भरतला, जर इथून पुढे आपल्याला आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. चला फलंदाज स्पीडअप करायचे. 5 चेंडू 19 धावा. नक्कीच गोलंदाज आहे राईटम, राऊंड द विकेट मारा करतील. शॉर्ट चेंडू आणि चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतो यष्टीरक्षकाकडून. बॅटची वरची कडा घेतली, चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही चूक करत नाही यष्टीरक्षक. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भरत स्लॉगवरचं षटक ज्याला म्हटलं जातं. कोणताही मोठा फटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू 2 धावा 1 विकेट. 4 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष असेल. नवीन समीकरण आपण पाहिलं तर नक्कीच टॉस जिंकला होता मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाने. आमंत्रित केलं होतं मिरासवाडी संघाला 36 टू विन. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंच आमच्याकडे वळत आहेत. अवांतर चेंडू, अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 18. इथून पुढे समीकरण असेल 4 चेंडू आणि 18 धावा. 2 मोठे फटके मारावे लागतील सचिनला. चांगली गोलंदाजी, त्यावर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय सचिन यांच्या बॅटमधून. मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय खणखणीत दणदणीत षटकार. इथून पुढे असेल समीकरण 3 चेंडू पुढील चेंडू. पुन्हा एकदा खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे सूरज. नक्कीच चांगला कॅच संपादन केला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. खूप छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आता मात्र कुठेतरी सामन्याची औपचारिकता शिल्लक असेल. 1 चेंडू सॉरी 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. आता इथून पुढे जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार मात्र नक्कीच करावे लागतील भरत यांच्यावर. काय गोलंदाजी साकारले भरतने. एक षटकार मात्र आला होता या षटकामध्ये, परंतु अधिक मात्र नॉन स्ट्राईक वरती आहेत. चांगली फलंदाजी करत होते आपल्या संघासाठी. 2 चेंडू 2 षटकार, 2 चेंडू 12 रनांची आवश्यकता. खरं तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत गेम इज ऑन. 2 चेंडू 12 धावा. नक्कीच आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक असेल का, तर हो नक्कीच. 1 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र अधिकने स्वतःकडे आपल्या स्ट्राईक ठेवले. कुठेतरी गोलंदाजाने जर चुकी केली नाही तर नक्कीच टीम मिरासवाडी संघ आपल्याला विजय होताना दिसेल. 1 चेंडू आणि 12 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भरत यांच्या मार्फत. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. चला थोडं स्पीडअप करायचंय बॅटर, थोडं धावत जायचंय, एक्सरसाइज करायची थोडी. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 1 चेंडू आणि 12 धावा. डॉट चेंडूने सांगता होते. सामना मात्र जिंकलाय मिरासवाडी. वेल प्लेड. हार्ड लक मराठा वॉरियर्स जुळेवाडी. सुंदर खेळ केलात. धन्यवाद. प्लेयर ऑफ द मॅच मिरासवाडी संतोष.